नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस श्रीकांत परब। आजच्या या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विषय घेतलेला आहे तो आहे म्युच्युअल फंडचा। एक फंड आहे HDFC फ्लेक्सी कॅप फंड। याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। तो कशाप्रकारे त्याने परफॉर्मन्स केलेला आहे, कधी लॉन्च झालेला आहे, त्याच्यानंतरला आतापर्यंत त्याने कशाप्रकारे त्याने आपल्याला रिटर्न्स दिलेले आहेत इन्व्हेस्टर्सला, आणि त्याची जी घोडदौड आहे ती कशाप्रकारे इथून त्याने पुढे चालू ठेवलेली आहे, याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या श्रुतिका इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन आयकनला प्रेस करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन आयकन बरोबर ऑल बटन आहे त्या टॅबला पण तुम्ही ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळच्या वेळी तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळत जाईल। ठीक आहे, बघा मित्रांनो, जर तुम्ही बघायला गेलात तर सर्वात अगोदर एक मार्केटचा छोटासा एक अपडेट देतो, त्याच्यानंतर आपण पुढे आपल्या विषयाला कंटिन्यू करूया। सर्वात अगोदर जर तुम्ही बघितलात तर निफ्टी ज्या वेळापासून म्हणजे 26,200 पासून ज्या वेळेला मार्केट निफ्टी किंवा मार्केट असं दोघांपैकी कुठला पण आपण वर्ड यूज करू शकतो। इकडे मेजॉरिटी आपण नॅशनलाइज स्टॉक एक्सचेंजला ट्रॅक करतो, त्यामुळे आपण निफ्टीचा डेटा ट्रॅक करतो, जेणेकरून लोकांना व्यवस्थित समजायला पाहिजे म्हणून। ठीक आहे, तर आपण बघितलं तर सप्टेंबर 2024 पासून मार्केट जेव्हा कंटिन्यू डाऊन ट्रेंडमध्ये होतं, तर हा आता गेल्या 6 महिन्याचा डेटा जर आपण बघितला तर कंटिन्यू 26,200 वरनं मार्केट जवळजवळ 21,800 पर्यंत मार्केट खाली आलं होतं। आणि या दरम्यान ज्या लोकांची SIP कंटिन्यू होती आणि ज्या लोकांनी यावेळेला लमसम ॲड केलेले असतील, तर या लोकांना आता हे जे मार्केटने बॉटम क्रिएट करून म्हणजे 21,800चा जो बॉटम क्रिएट करून पुन्हा न्यू रॅली म्हणजे अपसाईडला आपल्याला दिलेली आहे निफ्टीने, तर त्याच्यामध्ये जो काही रिटर्न्स आहेत तर त्यांना त्याच्यामध्ये ॲव्हरेज करता आलं चांगल्या प्रकारे, आणि त्या ॲव्हरेज करण्याबरोबरच त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जे काही एक्झिस्टिंग पोर्टफोलिओमध्ये जे काही SIPs असतील किंवा जे काही स्टॉक्स असतील त्याच्याप्रमाणे त्यांनी चांगल्या प्रकारे ॲव्हरेजिंग जर केलं असेल तर त्यामुळे त्यांना चांगले रिटर्न्स आता तुम्हाला इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजमध्ये दिसायला चालू झालेले असतील। ओके, तर तसंच तुम्हाला ज्या वेळेला मार्केट कधी पण पडत असतं तर त्यावेळेला SIP कधी पण तुम्ही बंद करायची नाही आहे मित्रांनो। तर अशा वेळेला तुम्हाला तिथे तुमचे जर फंड तुम्ही चांगल्या प्रकारे जर सिलेक्ट केले असतील तर त्याच्यामध्ये ॲव्हरेज करण्यासाठी तो एक चांगला टाईम असतो, तर त्यामुळे त्या टायमाला तुम्हाला तिथे ॲव्हरेज करायचं आहे की नक्की SIP तुम्हाला बंद करायची आहे। हे सर्वात अगोदर प्रिन्सिपल तुम्ही तुमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे, आणि हे प्रिन्सिपल जर ज्या लोकांनी लक्षात घेतलेलं आहे त्या लोकांना मार्केटमध्ये निफ्टीला असू दे किंवा मार्केटला आउट परफॉर्म करण्यासाठी त्याची चांगल्या प्रकारे मदत होते, आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवून तुम्ही तिथे इन्व्हेस्टिंग जर केलं SIPमध्ये असू दे किंवा लमसममध्ये असू दे किंवा तुमचे पोर्टफोलिओमध्ये स्टॉक्समध्ये असू दे, तर तुम्हाला तिथे जो काही निफ्टीचा जो आउट परफॉर्मचा जो डेटा असेल इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजमध्ये, तर त्याला आउट परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला तिथे एक चांगला तुम्ही एक प्रयत्न करू शकता असं आपण इथे म्हणू शकतो। ओके, तर लक्षात काय घ्यायचं आहे की ज्या वेळेला मार्केट पडायला चालू होईल किंवा जेव्हा पडत असेल तर त्यावेळेला घाबरून न जाता तुमचा जो काही इन्व्हेस्टिंगचा जो पिरियड आहे त्या पिरियडला तुम्हाला तिथे बनून राहायचं आहे, किंवा तिथे कुठल्याही प्रकारचे SIPs किंवा तुम्हाला रिडम्शन करायचं नाही आहे। एकदमच जर तुम्हाला काही गरजेची अमाऊंट असेल आणि एकदमच मेडिकल कंडिशन असेल किंवा एखादी काही इमर्जन्सी असेल, तर अशा वेळेलाच फक्त तुम्ही जी काही अमाऊंट तुम्हाला गरजेची आहे तेवढीच अमाऊंट तुम्हाला तिकडे काढायची आहे। बाकी अमाऊंट ॲज इट इज जशी तुम्ही काय करायची आहे इन्व्हेस्टेड ठेवायची आहे मार्केटमध्ये, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही रिटर्न्स आहेत ते रिटर्न्स मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जातील। ओके, तर सध्याच्या घडीला आपण काय बघतोय तर मार्केट जर तुम्ही बघितलात तर एक पुन्हा जो टॉप बॉटम क्रिएट केला होता तो 21,960चा होता, आणि तो होता 5 मार्च 2025ला। ओके, तिथून मार्केट वरती गेलं होतं आणि तिथून नंतरला 25 मार्च 2025ला तिथून मार्केट पुन्हा खाली पडलं, आणि तिथे टॅरिफ वॉरचं जी काय न्यूज आली होती US मधून अमेरिकन प्रेसिडेंटकडून, त्यावेळेला मार्केट पुन्हा खाली आलं, आणि त्यावेळेला 7 एप्रिल 2025ला पुन्हा निफ्टीने एक काय बॉटम क्रिएट केला, आणि तो बॉटम होता जवळजवळ तुम्ही बघशाल तर एक 21,000 आपण जर राऊंड फिगर पकडलं तर 21,743चा लो होता त्यावेळेला। ओके, आणि तिथून पुन्हा राऊंड फिगर आपण पकडूया 21,750चा तो लो होता, आणि तिथून मार्केट पुन्हा अपसाईडला रॅली दिलेली आहे मार्केटने। आणि आत्ता मार्केट जर बघितलं एक्झॅक्टली तर गुरुवारचं मार्केट म्हणजे गुरुवारी जर तुम्ही म्हणजे आता जो गेलेला परवाचा जो गुरुवार आहे त्यावेळेला, तर तिथे जर बघितला तर 23,800
2351ला म्हणजे मार्केट काय केलेलं आहे, क्लोजिंग दिलेलं आहे. ओके, तर तुम्हाला काय बघायचं आहे की इथून 23,800चा जो काही रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स मार्केट ब्रेक करतं आहे आणि ब्रेक करून सस्टेन करतं आहे, तिकडे चांगल्या प्रकारे सस्टेन करतं आहे. तर तुम्हाला येत्या काळामध्ये 24,000चं जे टार्गेट आहे, 24,000 ते 24,200 ते 300 या दरम्यानचं जे टार्गेट आहे ते नजीकच्या काळामध्ये तुम्हाला आपल्याला येताना दिसेल. ते कसं दिसेल तर तुम्हाला इथे काय बघणं गरजेचं आहे, तर तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की 23,800चा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स चांगल्या प्रकारे ब्रेकआउट होऊन सस्टेन होतोय का हे तुम्हाला तिथे वॉच करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मार्केटला पुन्हा न्यू जी रॅली द्यायची आहे ती रॅली तिथून कंटिन्यू मार्केट करू शकतं. अशा प्रकारे तुम्हाला तिथे वॉच करायचं आहे आणि त्याप्रमाणे तुमचं जे काय प्लॅनिंग आहे ते तुम्हाला करायचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक डिस्क्लेमर मला द्यायचा आहे. तो डिस्क्लेमर असा आहे की या व्हिडिओमध्ये जे काही म्युच्युअल फंडची नावं घेतली जातील किंवा जे काही स्टॉकची नावं घेतली जातील त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाईंग सेलिंग रिकमेंडेशन तुम्हाला मी देत नाही आहे. मी सेबी रजिस्टर ॲनालिस्ट किंवा सेबी रजिस्टर ॲनालिस्ट नाही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत मी एज्युकेशनल पर्पजसाठी पोचवतो आहे, जेणेकरून तुम्हाला जी माहिती मी तुम्हाला देतो ती तुम्हाला त्या माहितीचा उपयोग तुमच्या अभ्यास करण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल या हेतूने तुमच्यासमोर मी ठेवतो आहे. तर हे डिस्क्लेमर तुम्हाला देणं गरजेचं आहे, कारण सेबीचा रूल आहे व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं बाईंग सेलिंग रिकमेंडेशन आपण देऊ शकत नाही. ठीक आहे, जसं तुम्हाला निफ्टीचा मी अपडेट दिला त्याप्रमाणे तुम्हाला तिथे तुमचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसार तुमचं प्लॅनिंग तुम्हाला तिथे करायचं आहे. चला आपण आता पुढच्या विषयाला आत घालूया. तो विषय पुढचा म्हणजे HDFC फ्लेक्सी कॅप फंड. ओके, हा जो फंड आहे तो फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमधला वन ऑफ द ओल्डेस्ट फंड आहे HDFC म्युच्युअल फंडचा. ठीक आहे, आता जर आपण बघितलं तर फ्लेक्सी कॅप हा जो फंड आहे तो फ्लेक्सी कॅपचा फंड हा कशा प्रकारे त्यांनी हे केलेला आहे तर आपण बघूया फंडचा प्रकार काय आहे. पहिला आधी फंडचा प्रकार म्हणजे काय, हा एक ओपन एंडेड इक्विटी फंड आहे. काय आहे, ओपन एंडेड इक्विटी फंड आहे आणि ही कॅटेगरी कुठली आहे तर फ्लेक्सी कॅप कॅटेगरी आहे. या फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमध्ये याची जी लॉन्च डेट आहे ती लॉन्च डेट आहे 1 जानेवारी 1995ची. ओके, 1 जानेवारी 1995 या डेटला हा फंड जो आहे तो लॉन्च झालेला होता. त्याच्यानंतरला आता करंटली या फंडचे जे पर्टिक्युलर या स्कीमचे किंवा या फंडचे जे फंड मॅनेजर्स आहेत जे ह्याला हँडल करत आहेत ते आहेत प्रदीप कुमार आणि शंकर शर्मा असे 2 फंड मॅनेजर आहेत. त्याच्यानंतर असेट साईज जर आपण बघितली म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट जर आपण बघितलं या फंडचा तर आहे 35,000 कोटी आणि हा डेटा जो आहे तो मार्च 2025 पर्यंतचा आहे. त्याच्यानंतरला याची नेट असेट व्हॅल्यू म्हणजे जे काही युनिट तुम्ही परचेस करता त्या नेट युनिटची परचेसची जी प्राईज आहे त्याची प्राईज आहे 1,200 रुपये म्हणजे 1,200च्या आसपास. ओके, आणि डायरेक्ट प्लॅन आणि ग्रोथ प्लॅनसाठी हे वेगवेगळे असू शकतात, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे NAVमध्ये फरक असतो डायरेक्ट प्लॅनसाठी आणि रेग्युलर प्लॅनसाठी. ओके, तर याच्यामध्ये मिनिमम आपण अमाऊंट जी गुंतवणूक करू शकतो ती SIPमध्ये तुम्ही मिनिमम SIP 100 रुपयापासून स्टार्ट करू शकता आणि लमसमसाठी मिनिमम जर तुम्ही बघितला तर 5,000 रुपये तुम्हाला लमसममध्ये तुम्हाला गुंतवू शकता. ओके, त्याच्यानंतरला याचा जर एक्झिट लोड आपण जर बघितला तर एक्झिट लोड आहे 1% आसपास म्हणजे 1% आसपास तुम्हाला काय आहे एक्झिट लोड आहे आणि 1 वर्षाच्या आत काढली तर हा एक्झिट लोड असतो, हे लक्षात घेणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके, फंडचे उद्दिष्ट आपण उद्दिष्ट आणि धोरण म्हणजे तुम्हाला जर लक्षात घेण्यासारखं काय गोष्ट इथे की फंडचं उद्दिष्ट आणि गुंतवणूक धोरण हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता HDFC फ्लेक्सी कॅप फंड हा विविध सेक्टर आणि मार्केट कॅप याच्यामध्ये काय करतो गुंतवणूक करत असतो. आता मार्केट कॅप म्हणजे काय तर मार्केट कॅप म्हणजे काय की एखाद्या कंपनीचं बाजार भांडवल म्हणजेच काय त्या कंपनीचं मार्केट कॅप. म्हणजे बाजारात जेव्हा कंपनी विकायला आपण जाऊ त्यावेळेला मार्केटमध्ये असणारी त्याची जी प्राईज आहे त्याला काय बोललं जातं मार्केट कॅप. ओके, आता मार्केट कॅप कसं कॅल्क्युलेट केलं जातं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन कशा प्रकारे ते कॅल्क्युलेट करतात आणि त्याचं फॉर्मेशन कसं असतं. ठीक आहे, तत्पूर्वी आपण बघूया की वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये आणि वेगवेगळ्या मार्केट कॅप्समध्ये. तर आपण पहिलं काय बघूया मार्केट्स कॅप. कुठल्या मार्केट कॅप्समध्ये ते गुंतवणूक करतात तर मार्केट कॅपमध्ये कुठल्या गुंतवणूक करतात तर लार्ज कॅप, मिड कॅप आणि कुठला आहे स्मॉल कॅप. तर याच्यामध्ये ते लोक काय करतात गुंतवणूक करतात. मुख्यत्व हा जो फंड आहे तो गुणवत्ता काय करतो की जे व्हॅल्यू कंपन्या असतात फंडामेंटली व्हॅल्यू कंपन्या असतात या कंपन्यांमध्ये तो काय करतो दीर्घकालीन गुंतवणूक करतो. म्हणजे काय आहे की बाय अँड होल्ड स्ट्रॅटेजीवरती तो काय करतो कंपनी याच्यावरती स्ट्रॅटेजीवरती तो फंड काय करतो काम करतो. तर याच्यामध्ये जर आपण डायव्हर्सिफिकेशन जर बघितलं तर वेगवेगळ्या उद्योगांमध्ये जसं की बघू शकतो की IT, BFSI आणि फार्मा आणि FMCG
तर ह्याच्यामध्ये हे सेक्टर वाईज ते लोक काय करतात, त्याचं वर्गीकरण करतात. काय करतात? वर्गीकरण करतात. म्हणजे डायव्हर्सिफिकेशन काय करतात, वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये करतात. म्हणजे जर तुम्ही याच्यामध्ये 1000 रुपयाची जर SIP स्टार्ट करतोय, तर ते जे 1000 रुपये तुमचे आहेत ते वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये, जसं की तुम्हाला मी बोललो IT, फार्मा आणि FMCG, जर हे सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, तर या सेक्टर्समध्ये ज्या टॉप मोस्ट कंपन्या असतील, तर त्या टॉप मोस्ट कंपन्यामध्ये त्याचं जे मार्केट वेटेज असेल, त्या कंपनीचं जसं मार्केट वेटेज असेल, त्या मार्केट वेटेजनुसार त्याची काय केली जाते, विभागणी केली जाते. म्हणजे काय केलं जातं, त्याचं डायव्हर्सिफिकेशन केलं जातं आणि त्याचं वर्गीकरण करून डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच मी वर्गीकरण बोलतोय, तर त्याचं इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजमध्ये वर्गीकरण करून छोट्या छोट्या समभागामध्ये त्याची मार्केटमध्ये काय केली जाते, शेअर्समध्ये वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये असणारे जे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये काय केली जाते, गुंतवणूक केली जाते. आणि अशा प्रकारे तुम्ही जे 1000 रुपये गुंतवता ते जवळजवळ 50 ते 60 कंपन्यांच्या शेअर्समध्ये सेक्टर वाईज, मार्केट कॅप वाईज तुम्हाला काय केले जाते, विभागणी करून गुंतवणूक केली जाते. आणि त्यामुळे तुमचं जे 1000 रुपये आहे त्याचं डायव्हर्सिफिकेशन ऑफ रिस्क ॲडजस्टेड रिटर्नमध्ये तुम्हाला काय केली जाते, विभागणी करून चांगल्या प्रकारे रिटर्न आणण्याचं काम कोण करत असतात, तर हे जे 2 फंड मॅनेजर्स आहेत ते करत असतात. याचा मुख्य उद्देश काय असतो, की मुख्य उद्देश असा असतो की तुमची जी रिस्क ॲडजस्ट करून तुम्हाला चांगल्या प्रकारे रिटर्न आणून देणं, हा म्युच्युअल फंडचा मुख्य उद्दिष्ट असतो. हे तुम्हाला तिथे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता फ्लेक्सिबिलिटी म्हणजे काय, की मार्केट परिस्थितीनुसार लार्ज, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये समायोजन म्हणजे काय, आपण समयोजन बोलू शकतो मार्केट परिस्थितीनुसार. आता मार्केट काय आहे, समजा काही काळासाठी मार्केटमध्ये जे काही मार्केट कॅप्स आहेत, म्हणजे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, याच्यामध्ये समजा लार्ज कॅपमध्ये रॅली चांगली येऊन गेलेली आहे आणि स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे अंडर व्हॅल्यूड आहेत, तर अंडर व्हॅल्यूडमध्ये असणारा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये जी काय अमाऊंट आहे ती काय केली जाते, त्या मार्केटच्या परिस्थितीनुसार काय केली जाते, फ्लेक्सिबिलिटीनुसार ते लोक काय करतात, त्याचा जो एक्सपोजर आहे तो एक्सपोजर कमी जास्त प्रमाणामध्ये काय करत असतात, वरती खालती करत असतात. आता डिपेंड करतं की कोणता मार्केट कॅप आता परफॉर्मन्समध्ये नाही आहे आणि त्याच्यामध्ये जे अंडर व्हॅल्यू स्टॉक्स असतील त्याच्यामध्ये ते लोक काय करतात, गुंतवणूक करतात आणि तिथून इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजमध्ये तुम्हाला हायर साईड रिटर्न देण्याचे प्रयत्न ते लोक करत असतात. हे तुम्हाला तिथे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. आता परफॉर्मन्स तुलना जर आपण बघितली, याची जी परफॉर्मन्स तुलना आहे, तर एका वर्षामध्ये मागच्या जर तुम्ही बघितलात तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर जो वार्षिक सरासरी परतावा आहे तो 35% आसपास होता. 3 वर्षामध्ये जर याचा वार्षिक परतावा जर आपण बघितला तर इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजमध्ये 17% आसपास होता. 5 वर्षाचा जो ॲव्हरेज जर आपण परफॉर्मन्स बघितला, रिटर्नचा जो CAGR आहे, कंपाऊंडिंग ॲन्युअल ग्रोथ रेट, CAGRचा फुल फॉर्म, तो होता 15%. आणि लॉन्च म्हणजे जेव्हापासून 1995 पासून ते आतापर्यंत, जो लॉन्च झालेला पासून ते आतापर्यंत ॲव्हरेज रिटर्न याचा जर बघितला आपण तर 18% वार्षिक रिटर्न आलेले आहेत. आपल्याला 18% वार्षिक रिटर्न आलेले आहेत. यामध्ये जो पर्सेंटेजचा जो रिटर्न आहे तो मार्केटच्या परिस्थितीनुसार वरती खालती होऊ शकतो. यामध्ये फिक्स रिटर्न आपल्याला नसतात. हे तुम्हाला तिथे लक्षात घेणं गरजेचं आहे. मार्केटची कंडिशन जशी असेल तशी तुम्हाला तिथे ते लोक रिटर्न्स जनरेट होत असतात म्युच्युअल फंडमध्ये. हे लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. ठीक आहे. फायदे, आता याच्यामध्ये फायदे काय आहेत, आता याच्यामध्ये जे फायदे आणि तोटे या दोघांचं आपण विश्लेषण करूया जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकेल. याच्यामध्ये जे फंड मॅनेजर्स आहेत ते काय आहेत, फंड मॅनेजर अनुभवी फंड मॅनेजर्स आहेत. लार्ज, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये काय करतात ते लोक, लवचिकता म्हणजे काय करतात की जसं मार्केटची कंडिशन असेल त्याप्रमाणे ते लोक काय करत असतात, एक्सपोजर घेऊन तुम्हाला इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजमध्ये चांगले रिटर्न्स कशा प्रकारे जनरेट होतील यावरती तुम्हाला काय करतात ते लोक चांगली म्हणजे काही ॲनालिसिस करून तुम्हाला रिटर्न आणण्याचा प्रयत्न करतात. आता हे कोणासाठी योग्य आहे, तर हा जो फंड आहे तो SIP साठी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनसाठी योग्य आहे. ओके. लमसम जर करणार असाल तर अशा लोकांसाठी याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त असल्यामुळे याच्यामध्ये लमसमला आपण काय करू शकतो, टप्प्याटप्प्यामध्ये हे करून त्याचे स्लॉट करून आपण काय करू शकतो, गुंतवणूक करू शकतो. म्हणजेच काय, SIP मध्ये. ओके. जोखीम काय आहे याच्यामध्ये, तर जोखीम आहे मार्केट आधारित जोखीम. मार्केट जसं वरती खालती होईल तसं तुमची जी गुंतवणूक केलेली अमाऊंट आहे त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन होत राहणार. लघु मुदती परतावा अनिश्चित असू शकतो. आता असं का बोलले त्याच्यामध्ये, तर
शॉर्ट टर्ममध्ये या फंडमध्ये जे रिटर्न्स आहेत ते तुम्हाला मिनिमम रिटर्न्स मिळतील. ह्यापेक्षा पण आपण काय करू शकतो, शाश्वती देऊ शकत नाही. म्हणजे 2 वर्षापेक्षा किंवा 3 वर्षापेक्षा जर कमी टाईम पिरियड जर तुम्ही ठेवत असाल तर याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न्स जे आहेत ते कमी प्रमाणामध्ये मिळू शकतात, असं यांचं त्याच्यामध्ये सांगणं आहे. स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक अधिक अस्थिर असते. याच्यामध्ये काय असतं की स्मॉल कॅपचा थोडाफार एक्सपोजर असल्यामुळे त्या कंपन्यांमध्ये जी असणारी व्हॉलॅटिलिटी आहे ती काय असते, मोठ्या प्रमाणामध्ये असते. तर त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला SIPमध्ये द्वारे जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर त्याच्यामध्ये ती जी व्हॉलॅटिलिटी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये तिथे असल्यामुळे थोडीफार इकडे तुमची अमाऊंट आहे ती वरती खालती होऊ शकते. आता कोणासाठी हा फंड उपयुक्त आहे हे पण बघणं तितकंच गरजेचं आहे. ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे, दीर्घकालीन म्हणजे गुंतवणूक म्हणजे काय नक्की हे आधी तुम्हाला समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे जर तुमचा टाईम होरायझन 3 वर्षापेक्षा किंवा 5 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण दीर्घकालीन गुंतवणूकमध्ये म्हणू शकतो. तर अशा लोकांसाठी हा जो म्युच्युअल फंडचा हा जो प्लॅन आहे तो काय आहे, चांगल्या प्रकारे त्यांना रिटर्न जनरेट करून देऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेवढा टाईम वर जर आपण ठेवतो तर एक ॲव्हरेज रिटर्न मार्केटचा जो असेल तेवढा रिटर्न तुम्हाला तिथे मिळू शकतो मार्केट कंडिशननुसार किंवा सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून वाढीचा फायदा घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये जे काही शेअर्स आहेत, 50 शेअर्स असतील किंवा जे काही शेअर्स असतील तर त्याच्यामध्ये त्या कंपन्यांची जशी वाढ होईल तशी तुमची जी NAV आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती वाढ होणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न्स तिथे मिळत असणार. तर अशा प्रकारे आपण HDFC फ्लेक्सी कॅप फंड या फंडचं जे काही डिटेल ॲनालिसिस आहे किंवा डिटेल ॲनालिसिस आपण म्हणू शकतो की हा फंड कोणासाठी उपयोगी आहे आणि कशाप्रकारे आपण याच्यामध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे. तर जी माहिती तुम्हाला मी दिलेली आहे म्हणजे निफ्टीचा अपडेट आहे, त्याच्यानंतर HDFC फ्लेक्सी कॅप फंड याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि इतर लोकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून असेच म्युच्युअल फंडचे व्हिडिओ मी दर हप्त्याला तुमच्यासमोर वेगवेगळे जे प्लॅन्स आहेत त्याबद्दल मी तुम्हाला इथे बनवून तुमच्यापर्यंत ही माहिती मी पोचवणार आहे. तर या माहितीच्या आधारे तुमच्या आर्थिक ज्ञानामध्ये तुमची भर पडत जर असेल तर नक्की या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमची इथेच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.